एकीकडे संजय राऊत हा दावा करतायत, दुसरीकडे राष्ट्रवादीतच सारं काही आलबेले असं म्हणता येणार नाही। कारण सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड तर झाली आहे। सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपदही मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून साम टीव्हीला मिळाली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची एकीकडे राज्यसभेवर वर्णी लागताना पाहायला मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार राज्यसभेवर जात आहेत। मात्र राज्यसभेसाठी इच्छुक असलेले भुजबळ या सगळ्यात नाराज असल्याचं पाहायला मिळालंय। काय त्याच्या मागची कारण आहेत बघूया। सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी। इच्छुक भुजबळ म्हणतात एकमतानं निर्णय। वहिनी राज्यसभेत, भुजबळ नाराज। बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांचा झालेला पराभव बहुधा अजित पवारांच्या चांगला जिव्हारी लागलाय। त्यामुळेच जणू त्यांनी सुनेत्रा पवारांना खासदार बनवण्याचा चंगच बांधला आणि तो पूर्णही केला। लोकसभेच्या पराभूत उमेदवार सुनेत्रा पवारांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झालं। त्यांनी अर्जही भरला आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली। मात्र आपणही राज्यसभेसाठी इच्छुक होतो असं सांगत भुजबळांनी नाराज असल्याचे संकेत दिलेत। मी इच्छुक होतो, माझ्याबरोबर कोण आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबासाहेब दिके होते, असे आणखीन कोण कोण 4-5 लोक असतील। तर शेवटी जे आहे चर्चा अंतिम जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला। सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड झाल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वारंवार करण्यात येतोय। सुनेत्रा पवार स्वतः मात्र पार्थ पवारांनी त्यांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतल्याचं सांगतायत। पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीतही नाशिकच्या जागेवरून भुजबळांना माघार घ्यावी लागली होती। त्यामुळे भुजबळ नाराज होतेच। त्यामुळे त्यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या। मात्र वहिनींमुळे भुजबळांचं दिल्लीत जाण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं। भुजबळ राज्यसभेवर गेले असते तर त्यांना समीर किंवा पंकज भुजबळांसाठी नाशिकच्या राजकारणातला मार्ग मोकळा करता आला असता। मात्र आता त्यांचं समीकरण बिघडल्याचं दिसतंय। अजित पवार यांच्या हट्टानं सुनेत्रा पवारांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय। पण अशा पद्धतीनं भुजबळांसारखा ओबीसी नेता दुखावला गेला आहे तर तो किती वेळा दुखावला जाणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्यामुळेच राष्ट्रवादीच्या अजितदादा गटामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तर या निमित्तानं सुरू होणार नाही का आणि त्याचबरोबर याचं पूर्ण परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही का याची चर्चा आता रंगू लागली आहे। रुपाली वडवेसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई।